महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं सीएसटी लॉन्चपॅडच्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून मी स्वागत करतो. आणि आजच्या सेशनमध्ये खास सेशन आहे की तुमच्याकरता पुन्हा एक सुवर्ण संधी आलेली आहे. आता याही सुवर्ण संधीचा तुम्ही भरपूर विद्यार्थ्यांनी फायदा घेतला पाहिजे आणि खास कोणाकरता ITI पास विद्यार्थ्यांकरिता. आता बघा, ही सुवर्ण संधी कोणाकरता म्हणता येईल? ती सुवर्ण संधी कोणाकरता? जे विद्यार्थी अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी आणि जे आता अभ्यास करायला तयार असणार त्यांच्यासाठी. फक्त या दोघांसाठी सुवर्ण संधी आहे आणि त्यांच्यासाठी खुशीची पण गोष्ट आहे. तर तुम्हाला याच्यापूर्वी पण जे आपले याच्यापूर्वी लास्ट लाईव्ह सेशन झालं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं पण होतं शेवटाला मी की मी तुम्हाला 20 तारखेनंतर एक सरप्राईज गिफ्ट देणार आहे म्हणून. पण आता झालं असं की ते सरप्राईज गिफ्ट 20 तारखेनंतर न देता ते आता 19 तारखेला म्हणजेच एक दिवस पहिलेच तुमच्या पदरी पडलं. आता ते तुमचं भाग्य समजा. ठीक आहे. तर आता नेमकं मी बोलत कशाबद्दल आहे तर बऱ्याच दिवसापासून तुम्ही चर्चा बघितली असणार किंवा चर्चा ऐकली असणार की आता महावितरणमध्ये सुद्धा 5000 प्लस जागा निघू शकतात किंवा निघणार आहे असं. आता आपण ऐकलं, चर्चा सुरू होत्या आणि मी तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत आपल्याकडे पुरावा राहत नाही तोपर्यंत आपण होते तिथपर्यंत बोलत नाही, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आज आपल्याकडे एकदम ठोस पुरावा आहे, त्याच्यामुळे आपलं हे आजचं सेशन आहे. तर पुरावा आहे म्हणजेच आपलं सेशन आहे. तर आता नेमकं याच्यामध्ये काय आहे ते सर्व आपण बघून घेऊ. तर बघा, आजची तारीख आहे आपली 19 डिसेंबर आणि सकाळी उठल्या उठल्या पेपरमध्ये न्यूज बघितली मी. काय न्यूज बघितली ते ही लोकमत. आता तुम्हाला वाचण्याकरता मी काय केलं आहे त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. म्हणजे जो आपला न्यूज पेपर असतो त्याच्या लोकमतचं वेबसाईटचं एक लिंक पेज दिलेलं आहे. जे पेपर ई पेपर असतो त्या पेपरचं लिंक दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट या न्यूजवरती पोहोचू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे आणि पिन पण करून ठेवलेली आहे कमेंट, जेणेकरून तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये वाचू शकतात. बघा, ही 19 डिसेंबरची न्यूज आहे आणि ते पेज नंबर 4 वरती आहे. आता तुमच्या घरी पेपर आला असणार लोकमत किंवा इतर ठिकाणी पण तुम्हाला वाचायला मिळेल. आता आजपर्यंत गोष्टी हवेत चाललेल्या होत्या. आता जशी ते प्रसार माध्यमामध्ये आल्या म्हणजे ती खबर काय झाली, पक्की झाली. मग खबर पक्की झाली, मग आम्ही पण बोलायला पक्क झालो आता. ठीक आहे. आता बघा की लोकमतमध्ये काय होतं नेमकं की विद्युत सहाय्यक पदांची 5000 पदे भरणार. आता समोरची न्यूज. ठीक आहे. 5000 पदे भरणार आहे. तर आता भरणार आहे म्हटल्याने फक्त होणार नाही, तर म्हटल्याने होणार नाही पण पेपरमध्ये प्रिंट झालं. पेपरमध्ये असंच प्रिंट होत नाही. आता बघा किती आनंदाची गोष्ट आहे की जे विद्यार्थी ते आपल्या महापरीक्षांच्या मागे लागलेले आहे आणि त्याचा अभ्यास चाललेला आहे. बरोबर, त्याचा अभ्यास चाललेला आहे आणि तेच विद्यार्थी आता पुन्हा मग काय होईल, महावितरणमध्ये पण त्यांना पुन्हा चान्स मिळणार आहे. मग तुम्ही बघा, विचार करा की तुमच्या अभ्यासाचा तुम्हाला म्हणजे एक तीर से दो शिकार म्हणतात ना, तशासारखा विषय होईल. आणि पुन्हा बघा, हे झालं की पुन्हा लगेच तुम्हाला पुन्हा एक गुड न्यूज देईल. मी आत्ताच सांगून ठेवतो की आपल्याला RRB म्हणजेच रेल्वेच्या टेक्निशियनच्या वॅकन्सी आपल्यासाठी खुलणार आहे. तर त्या जेव्हा खुलणार मी तेव्हा त्याचा अपडेट देऊनच देईल. आता बघा, हे सर्व अपडेट आपण अशाच प्रकारे देतो. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला काय करा, सबस्क्राईब करून टाका. कारण की सर्वप्रथम आपण काय करतो, अशा अपडेट देण्याचा प्रयत्न करतो आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन पण करून टाका. ठीक आहे. तर आपल्या मेन विषयाकडे जातो. तर महावितरणमध्ये आपल्याला 5000 जागा. तर पेपरचा कट मी वाचतो आणि बघा, जेवढं गरजेचं आहे तेवढं. आपली पद्धत काय की जेवढं कामाचं आहे तेवढंच फक्त बाहेर काढायचं, इतरत्र सर्व सोडून द्यायचं. आपल्याला काय कामाचं ते शोधणं माझं काम आहे आणि तुम्हाला सांगणं पण माझंच काम आहे. ठीक आहे. बघा, आता 5000 पदात पेपरमध्ये नेमकं काय लिहिलं आहे ते सांगतो. आता बाकीचं तुम्ही वाचून घ्यायचं, पूर्ण मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. बघा, इथं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की महावितरण कंपनीत 5000 विद्युत सहाय्यक. आता बघा, विद्युत सहाय्यक हे नाव कधी काय ठेवतील त्या पदाचं ते सांगता येणार नाही, पण ITI वाल्या विद्यार्थ्यांसाठी खास हे पद आहे, एवढं तुम्हाला पहिले स्पष्ट करून देतो. ठीक आहे. पदे भरण्याची प्रक्रिया जानेवारीपर्यंत. बघा, कधी तुम्हाला म्हणजे तुम्हाला महिना पण मिळाला की जानेवारीपर्यंत सुरू करण्याबरोबर. आता बाकीचे शब्द वाचणार नाही, बाकीचं वाचायचं नाही. म्हणजे बघा, पहिल्या सेंटेन्समध्ये काय आहे की महावितरणमध्ये 5000 जागा जनवरीमध्ये पदभरतीची निर्णय दिलेला आहे आणि ते पदभरती करणार आहे जनवरीमध्ये. ठीक आहे. पुन्हा त्याच्यानंतर थोडंसं जर खाली गेलं तर पुन्हा इथे लिहिलं आहे की 5000 कनिष्ठ तंत्रज्ञ. बघा, आता कनिष्ठ तंत्रज्ञ, आता त्याचंच नाव विद्युत सहाय्यक. आता ते कधी काय नाव देतील मी तुम्हाला पहिले सांगितलं. नावामध्ये काही टेन्शन घ्यायचं नाही, फक्त क्वालिफिकेशन काय आपल्याला ITI पास पाहिजे. ते बाकीचं आपण पुन्हा नंतर डिस्कशन करू. ठीक आहे. पदांची जाहिरात डिसेंबरच्या अखेरपर्यंत. आता ऍक्च्युअलमध्ये आपण डिसेंबरच्या अखेरपर्यंत जवळजवळ आलेलोच आहोत.
म्हणजे आपण शेवटाला जाऊ ना, आता 19 तारीख 20 तारीख म्हणजे आता शेवटाला 2-3 दिवस गेले की आपला अखेरीचा हप्ता शिल्लक राहील, बरोबर आहे. तर प्रसिद्ध केली जाईल म्हणजे डिसेंबरच्याच एंडिंगला. मी तुम्हाला याच्यापूर्वी पण सांगितलं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना की तुम्ही जम्मून भिडा, तुम्हाला इलेक्शनच्या पूर्वी यांना जागा काढणीच आहे, कारण यांना पुन्हा डबल निवडून यायचं आहे आणि आपल्याला नोकरी पाहिजे. आपल्याला दोन्ही म्हणजे सर्व जुळून आलेलं आहे. आता जुळून आलं त्याच्यामध्ये आपण जर अभ्यासाची भर टाकली तर हे चांगल्या पद्धतीने जुळून येईल. तर कसं जुळून आणणं ते आता तुमच्या हातामध्ये आहे. मार्गदर्शन करणं माझं काम आहे, बरोबर आहे. तर बघा, तर तुम्हाला समजलं की डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत जाहिरात. आता बघा, इथं जरी डिसेंबर लिहिलं आहे तरी काही कारणास्तव थोडीशी मागे पुढे होऊ शकते. आता वेळेवर पण येऊ शकते आणि थोडीशी मागे पुढे होऊ शकते, पण एवढं नक्की सांगतो तुम्हाला की इलेक्शनच्या पूर्वी जागा निघणार म्हणजे निघणार. तर मग यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात व्यवस्थित म्हणजे फक्त अभ्यास करायचा आहे. ते जेव्हा त्यांना काढायचं आहे तेव्हा जागा काढतील. मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की जागा आपल्याला विद्यार्थी कसे पाहिजे, जागा कधी निघणार आहे त्याला काही घेणं देणं नसलं पाहिजे, बरोबर आहे. आणि पेपर कधी आहे त्याचंही त्याला घेणं देणं नसलं पाहिजे. त्याचं फक्त एकच घेणं देणं असलं पाहिजे, माझा अभ्यास पूर्ण एकदम टपाटप झाला पाहिजे. तो तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. जागा जेव्हा निघायच्या तेव्हा निघणार, जास्तीचं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही, ठीक आहे. आता डिटेलमध्ये न्यूज वाचायची असणार तर मी लिंक तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही डिटेलमध्ये वाचा. बाकीचं काही कामाचं नाही. जे कामाचं होतं 2 गोष्टी तुम्हाला सांगितल्या की डिसेंबरच्या अखेरपर्यंत ॲडव्हर्टाईज देणार आहे आणि त्याच्यानंतर जानेवारीपर्यंत आपली फॉर्म भरणं वगैरे आपलं सर्व सुरू होऊन जाईल, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहे. आता खूप सारे प्रश्न आहे आणि मी काहीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणारा म्हणजे काही मी महावितरणचा हेड नाही आहे किंवा माझा तिथे सासरा नाही, जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो. आता याच्यामध्ये प्रश्न कसे की सर क्वालिफिकेशन काय असणार, पहिलं क्वालिफिकेशन की IT असणार. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना सर याच्यामध्ये अनुभव लागणार का. आता बघा, अनुभव लागणार का, मग पे स्केल काय असणार, मग कॉन्ट्रॅक्ट असणार का, किती दिवसाचा असणार, मग असे बरेचसे भरपूर. आता माझ्याही मनात बरेचसे प्रश्न आहे, पण मी तुम्हाला काहीही हवेमध्ये सांगणार नाही, कारण की आपली ती पद्धतच नाही. तुम्हाला माहित आहे, आपल्याला जोपर्यंत ठोस मिळत नाही तोपर्यंत बोलत नाही. तुम्ही पण याचा विचार नाही करायचा. तुम्ही फक्त एकच करायचं, नाही जागा निघणार आहे आता आपल्याला अभ्यास करायचा, तीही जम्मून. म्हणजे आता 2 तास करताय तर त्याच्या डबल आपल्याला आता अभ्यासाला एकदम हात धुवून त्याच्या मागे लागायचा आहे, म्हणजे लागायचा. काहून तर आपल्याला 2024 मध्ये पुढची दिवाळी आपली एकदम सूटबूटमध्ये दिवाळी आपली साजरी करायची. मग आता ते माझे भाऊ असो किंवा माझी बहिणी असो, आता माझं समर्थन तुम्हाला आहे, फक्त तुम्हाला कशा पद्धतीने घ्यायचं आहे तो तुमचा विषय आहे. मग आता हे जे तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे ना, जेव्हा ऍडव्हर्टाईज येतील, तुम्हाला माहिती आहे ऍडव्हर्टाईज आली की पहिलं सेशन आपलंच असते, ठीक आहे. तर पहिल्या सेशनमध्ये आपण जेवढं आहे तेवढं पूर्ण तुम्हाला क्लिअर करून देऊनच देईल आणि तुम्हाला ते सर्व माहीतच होऊन जाईल. म्हणून आता हे जे उरलेले प्रश्न आहे फक्त एवढं लक्षात ठेवा, याच्यामध्ये ITI वाले विद्यार्थी आपल्याला लागणार आहे, ठीक आहे. तर ITI वाले विद्यार्थी लागणार. आता तुम्ही खुशीमध्ये, आता याच्यामध्ये कोणते ट्रेड राहणार, काय राहणार. आता इलेक्ट्रिशियन वायरमॅनचा नेहमी मुद्दा असतो, तर इलेक्ट्रिशियन तर 100% पक्का आहे. आता वायरमॅनचं नेमकं ऍडव्हर्टाईजमध्ये काय येते, मग ते NCVT मागते का, SCVT मागते का. आता बघा, काही असं महापारेषण आणि महावितरणमध्ये काही खास असं फरक पडणार नाही ऍडव्हर्टाईजमध्ये. तरी पण जोपर्यंत येत नाही, जोपर्यंत ऍक्च्युअलमध्ये ऑफिशियल वेबसाईटवर येत नाही, तोपर्यंत आपण याच्यावरती काहीही डिस्कशन करू नाही. आणि जसं आलं तसं मी तुमच्यासमोर पहिल्यांदा येईल, बरोबर आहे. तर मग आता या सेशनचं मेन होते तुमचे जे प्रश्न आहेत ते आपण तसेच पॉज करून तसेच ठेवू. म्हणजे मी काहीही अफवा पसरवण्यामध्ये काही अर्थ नाही, मग काही बोलण्यामध्ये अर्थ नाहीये. जेव्हा येईल एकदम ऑथेंटिकेट पद्धतीने तुम्हाला मी ती पूर्ण माहिती प्रोव्हाइड करून देतो. आता लक्षामध्ये ठेवा की तुमचं आता एक नाही, आता तुमच्याकडे 2 टार्गेट आले, म्हणजे 2 पक्षी आहे आणि ते 2 पक्षी एकाच गोट्यात कसे मारायचे ते आता तुम्हाला ठरवायचं, ठीक आहे. पण याच्यासाठी लक्षात ठेवा, मी गोटा आणून दिला आणि तुम्ही गोटा घेऊन बसले तर तो पक्षी मरणार नाहीये. आपल्याला तो गोटा फेकून मारावा लागेल. आता कसा फेकून मारायचा ते मी शिकवतो, पण मारायचं तुम्हालाच, हे तुम्ही बरोबर लक्षामध्ये ठेवा, ठीक आहे. तर इथे या सेशनला काय तुम्ही थांबवतो, जेवढं गरजेचं होतं तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, कारण तुमचा वेळ किती अमूल्य आहे, किती महत्वाचा आहे ते मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तुम्ही म्हणजे करत आहे अभ्यास त्याच्याही पेक्षा थोडा जोमामध्ये, म्हणजे हा सरळ एक तुमच्या अभ्यासाला बूस्ट देणारा एक पॉईंट होता, म्हणजे मुद्दा होता किंवा एक सरप्राईज होता. आता तुमचा अभ्यासाची पुन्हा तीव्रता वाढणार, पुन्हा तुमची खुशी जास्त होणार, म्हणजे तुम्ही त्या खुशीमध्ये जास्त अभ्यास करणार, बरोबर आहे. तरी तुमच्यासाठी बूस्टर म्हणून एक काम करणार ही तुमची ऍडव्हर्टाईज, ठीक आहे. तर इथे या सेशनला थांबवतो आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि जर तुम्हाला सेशन आवडलं असणार तर आठवणीने काय करा, सेशनला लाईक पण करून द्या आणि आपल्या सर्व मित्रांपर्यंत ही बातमी शेअर करून द्या, म्हणजे जेणेकरून त्यांना पण अभ्यासाची एक चाहूल लागू द्या किंवा त्यांनाही एक संधी घेऊ द्या की त्यांनी या भरतीमध्ये सामील होऊ द्या, ठीक आहे. तर आता जर कोणाला अभ्यास करायचा असेल तर ॲप डाउनलोड करायची CST लॉन्चपॅड प्ले स्टोअरवरून, त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि माझ्याशी जुळायचं असणार तर चॅनलला जुळले की माझ्याशी जुळले. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला माझं मार्गदर्शन घ्यायचं असणार तर आपले कोर्सेस आहे ॲपमध्ये, त्या ॲपमध्ये जाऊन तुम्हाला पाहिजे तो कोर्स पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये जॉईन होऊ शकता, इन्व्हॉल्व होऊ शकता. तर इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.